बँकांमध्ये जे वेगवेगळी इनोव्हेशन्स घडून आली ओव्हर अ पिरियड, त्यातलं एक इनोव्हेशन म्हणजे क्रेडिट कार्ड आणि फार पॉप्युलर आहे. आपण कुठल्याही तरुण मुलाचं वॅलेट जर उघडून बघितलं तर त्याच्यात 3, 5, 7 असे क्रेडिट कार्ड तुम्हाला बघायला मिळतील. आणि जेवढी जास्त क्रेडिट कार्ड तेवढे आपण श्रीमंत असा एक आभास निर्माण केला जातो. खरं म्हणजे डेबिट कार्ड हे तुमच्या पैशाचं कार्ड आहे. क्रेडिट कार्ड हे तुमच्या कर्जाचं कार्ड आहे. म्हणजे तो बँकेचा पैसा आहे, तुमचा पैसा नाही आहे. बँका तुम्हाला 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख अशी त्या क्रेडिट कार्डावर लिमिट देतात आणि मग तुम्ही त्या क्रेडिट कार्डाचा वापर बाजारामध्ये खूप IT मध्ये करता. आणि सध्या मोठमोठे मॉल निघालेले आहेत, त्यातल्या वस्तू तुम्हाला खुणावतात आणि मग तुम्ही ते बघितल्यानंतर त्या वस्तू मोठ्या प्रमाणावर खरेदी करता आणि आत्ता आपल्याला काही पैसे द्यावे लागत नाहीत. क्रेडिट कार्ड वापरलं की ते पैसे आपण विकत घेऊ आणि नंतर कधीतरी पैशाची व्यवस्था करू, हे गणित आपल्या डोक्यामध्ये असतं. आता काही वस्तू जर ऑनलाईन विकत घ्यायच्या असल्या तर त्याला कार्ड आवश्यक आहे आणि ते क्रेडिट कार्ड सोयीचं आहे. त्याचा वापर त्याच्यासाठी करणं ही साहजिक गोष्ट आहे. किंवा आपल्याला कुठे प्रवास करायचा, विमानाचं तिकीट काढायचं आहे, त्यावेळी हे क्रेडिट कार्ड आपण वापरलं तर ते खूप सोयीचं आहे. आपल्याला इमर्जन्सी काही औषधं विकत घ्यायची किंवा हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, तिथल्या काही बिलाचं पेमेंट करायचं आहे, तर आपण क्रेडिट कार्ड वापरलं अगदी सहज आहे. आणि मग जे एक महत्त्वाचं तत्व आहे, अंथरूण पाहून पाय पसरावेत, ते जर आपण डोक्यात घट्ट ठेवलं आणि आपलं उत्पन्न लक्षात घेता आपण कुठपर्यंत हे क्रेडिट कार्ड वापरावं याची तारतम्य जर आपण बाळगलं आणि त्यातून जर वस्तू किंवा सेवा विकत घेतल्या या कार्डचा वापर करून, तर तेही ठीक आहे, ते अगदी योग्य आहे. पण चला पुढे बघू काय होईल ते होईल, पण आज तर विकत घेऊन टाकू, हे जर डोक्यात ठेवून तुम्ही त्या क्रेडिट कार्डाचा वापर केलात आणि जर खरेदी केलीत तर मग मात्र तुम्ही सापळ्यामध्ये अडकू शकता. मग तुम्हाला 30 ते 40 दिवसाचं 45 दिवसाचं क्रेडिट अवेलेबल असतं. तुम्ही म्हणता बघू आपण काहीतरी व्यवस्था करू. मग आता त्या दिवशी ते पैसे भरायला आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून दुसरं कार्ड वापरतो, मग तिसरं वापरतो, मग चौथं वापरतो. असे 6-6 कार्ड घेऊन आपण त्याचा वापर करून हे जे क्रेडिट मेकॅनिझम आहे आणि त्यात मी किती हुशार आहे हे दाखवण्यासाठी हे सगळे जे व्यवहार करतो, त्यात खात्री बाळगा एक टप्पा असा येतो की त्यावेळी तुम्ही त्या सापळ्यात अडकता आणि त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागते. साधारण बँका कर्ज द्यायला लागल्या तर त्याच्यावरचा व्याजाचा दर हा 8%, 10%, 12%, 14% आहे. पण क्रेडिट कार्डावर तुम्ही जे खरेदी करता, तुम्ही 30 दिवसात किंवा 45 दिवसामध्ये जर पैसे दिले नाहीत तर तुम्हाला 30 ते 45% व्याजदराने आकारणी केली जाते, व्याजाची आकारणी केल्या जाते. म्हणजे दरमहा तो 2.5% आणि त्याच्या पुढे तो व्याजाचा दर जातो, हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. खूप मोठी किंमत तुम्हाला त्यातून मोजावी लागते. तसं बँका तुम्हाला एक SMS पाठवतात की या दिवशी तुमचं पेमेंट ड्यू आहे, मिनिमम बॅलन्स टू बी पेड. म्हणजे तुम्ही जर 50,000ची खरेदी केली असेल तर ते असं सांगतात की तुम्ही 10,000 रुपये मिनिमम त्या दिवशी दिले पाहिजेत. राहिलेले 40,000 रुपये हे आम्ही कर्जात कन्वर्ट करतो आणि त्याच्यावर व्याजाची आकारणी करतो. मग आपल्याला ते आणखी सुलभ वाटायला लागतं आणि आपण फक्त 10,000 रुपयेच भरतो बँकेमध्ये. तर राहिलेल्या रकमेवर जो व्याजाचा दर आहे, तो व्याजाचा दर मी म्हटलं तसं 24, 30, 40, 45% हा व्याजाचा दर आकारला जातो. आणि मग ती जे वस्तूची किंमत आहे ती कुठल्या कुठं वाढते. बाजारामध्ये बाजार जर डेव्हलप करायचा असेल किंवा तुमची वस्तूंची विक्री जर मोठ्या प्रमाणावर करायची असेल तर ग्राहक पाहिजे. आणि ग्राहक निर्माण करायचा असेल तर त्याच्या हातात त्याची क्रयशक्ती वाढली पाहिजे, पर्चेसिंग पॉवर वाढली पाहिजे. पण ती वाढायला त्याचा पगार वाढला पाहिजे किंवा आणखी त्याचे इन्कमचे जे सोर्सेस आहेत, स्रोत आहेत, ते निर्माण झाले पाहिजेत. ते न होता फक्त क्रेडिट कार्ड घेऊन क्रयशक्ती वाढली
आणि तिचा वापर ग्राहक म्हणून आपण केला तर आपण त्या सापळ्यामध्ये अडकतो. आणि आता तुम्ही ऐकलं असेल की रिझर्व्ह बँकेने कितीही सांगितलं की रिकव्हरीसाठी एका विशिष्ट पद्धतीचा वापर तुम्ही वैध आणि उचित मार्गांचा अवलंब केला पाहिजे, तरी अनेक ठिकाणी या क्रेडिट कार्डाच्या पैशाची वसुली करण्यासाठी रिकव्हरी एजंट म्हणजे गुंड नेमले जातात आणि मग त्यातून तुम्हाला प्रचंड मोठ्या आपत्तीला सामोरं जावं लागतं. आणि आज आत्ता अशा लोकांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डाचा वापर संयमाने केला आणि आपण जर योग्य गोष्टीसाठी वापर केला तर क्रेडिट कार्ड हे आपल्यासाठी एक संधी आहे, आपल्यासाठी एक चांगलं पेमेंट मेकॅनिझम आहे, एक चांगली सवलत आहे बँकेने उपलब्ध करून दिलेली. पण जर आपण संयम बाळगला नाही आणि बाजाराला भुललो आणि त्या कर्जाच्या सापळ्यात अडकलो तर हे क्रेडिट कार्ड आपलं आयुष्य उद्ध्वस्त देखील करू शकतं. आणि आज आत्ता असं आयुष्य उद्ध्वस्त करून घेणाऱ्यांची संख्या हळूहळू मोठ्या प्रमाणावर वाढते. आणि गेल्या काही वर्षांमध्ये हे जे काही नवीन धोरण म्हणतो त्या धोरणातून बाजार जो फुलतोय आणि बाजारात जे वेगवेगळे मोह माया निर्माण करतंय आणि त्यात जे आपण बळी पडतोय त्यातून आपण स्वतःबद्दल काही भ्रम निर्माण करून घेतो. म्हणजे आपण आपली क्षमता काय हे लक्षात न घेता आपण खरेदी करतो किंवा वस्तू किंवा सेवा या अवेलेबल करून घ्यायला जातो आणि त्यातून आपल्याला स्वतःला उद्ध्वस्त करून घेतो. त्यामुळं आम्ही बँकिंग एज्युकेशन ट्रेनिंग रिसर्च अकादमीच्या वतीने तुम्हाला एकच सल्ला देऊ शकतो की क्रेडिट कार्डाचा वापर संयमाने करा, योग्य पद्धतीने करा, योग्य गोष्टींसाठी करा, कर्जाच्या सापळ्यात अडकू नका. आणि हे एका कार्डावरचं पेमेंट देण्यासाठी दुसरं कार्ड, दुसऱ्याचं तिसरं आणि पाचवं आणि सहावं या पद्धतीचा वापर जर तुम्ही कराल तर खात्री बाळगा, आज नाही उद्या तुम्ही त्या सापळ्यामध्ये अडकणार आहात. अशा सापळ्यामध्ये अडकू नका. तुम्हाला क्रेडिट कार्डाबद्दलची अधिक माहिती हवी असेल किंवा या संदर्भात तुम्हाला काही अधिक आम्हाला सांगायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आम्ही त्याला रिस्पॉन्ड करू, तुम्हाला त्या संदर्भात मार्गदर्शन करू. पण तुम्ही सापळ्यात मात्र अडकू नका. आणि या आणि अशा अनेक गोष्टींवर या पर्याय फाउंडेशनतर्फे चालू केलेल्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला खूप काही गोष्टी अवगत करणार आहोत. त्यासाठी आवश्यक आहे तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, तुम्ही हे चॅनल लाईक करा, तुम्ही हे चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. त्यातून आम्ही आर्थिक साक्षरता निर्माण करू इच्छितो आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, एम्पॉवर करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे. यासह देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.